नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बीड जिल्हा पोलीस पाटील पदाच्या अनुषंगानं आजचा हा दुसरा भाग आपण बनवत आहे, जो की जिल्हा विशेष वरती आहे. आणि आजच्या भागामध्ये आपल्याला भरपूर सारे प्रश्न बघायचे आहेत. परंतु तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी मला पेमेंट केलेलं आहे बुकचं, त्या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी लिंक सेंड केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपलं बुक घ्यायचं आहे, त्यांनी या माझ्या दिलेल्या नंबरवरती मला कॉल मेसेज करू शकता. तुम्हाला बुकच्या संदर्भामध्ये या ठिकाणी डिटेल माहिती दिली जाईल. त्याचबरोबर मित्रांनो, जी आपली 449 ची बॅच आहे, याच्याविषयीची सुद्धा तुम्हाला माहिती आपल्या YouTube चॅनलवरती दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही ही माहिती घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा आजचा आपला दुसरा भाग आहे. तिसऱ्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रशासन बघायचं आहे. बघा, तिसऱ्या भागामध्ये आपल्याला प्रशासनासंबंधीची माहिती बघायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अ, जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यामध्ये ज्या काही व्यक्ती आहेत त्यानंतर तुमचं पोलीस प्रशासन या ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात, त्यानंतर न्यायालय या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. त्यामुळे हे जे प्रशासन आहे किंवा तुमचं जिल्हा परिषद असेल, जिल्हा परिषद तर या जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने जेवढे काही प्रशासन तुमच्या जिल्ह्याविषयीचं आहे, तर तेवढ्या सर्व जिल्हा प्रशासनाविषयीची जी माहिती आहे, ती आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायची आहे. त्यानंतर तुमचे जे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे तुमचे आमदार कोण आहेत, खासदार कोण आहेत, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तुमचे जिल्हाधिकारी कोण आहेत, एस-पी कोण आहेत, पी-आय कोण आहेत, वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायच्या आहेत. त्यामुळं आजचा व्हिडिओ आपला दुसरा आहे. नंतर तिसऱ्या भागामध्ये या आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि टेलिग्राम चॅनलवरती या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये आपले जवळ-जवळ 70 प्लस विद्यार्थी जे आहेत ते पोलीस पाटील पदावरती सध्या नियुक्त आहेत. सिलेक्ट झालेले विद्यार्थी आपल्या क्लासचे मित्रांनो 100 प्लस होते. त्यापैकी 70 प्लस विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळालेली आहे. बाकीचे 30 विद्यार्थी जे आहेत, हे ई-डब्ल्यू-एसच्या आरक्षणाचा घोळ झाल्यामुळं या ठिकाणी ते त्या पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळं हे 30 विद्यार्थी सध्या राहिलेले आहेत. परंतु एकूण 100 विद्यार्थी आपल्या क्लासचे या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत. त्यामुळे या 100 विद्यार्थ्यांचा अनुभव आपल्या पाठीशी आहे. या 100 विद्यार्थ्यांनी आपल्याला मुलाखतीमध्ये ज्या काही गोष्टी विचारलेल्या आहेत, जे काही प्रश्न विचारलेले आहेत, मुलाखतीची मांडणी कशा पद्धतीनं आहे, काय आहे, या सगळ्या अनुषंगाने आपण या विद्यार्थ्यांच्या सोबत चर्चा केलेली आहे. त्यामुळे जे विद्यार्थी आपल्या बॅचला ऍडमिशन घेणार आहेत, त्यांना या सगळ्या मार्गदर्शनाची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याची ग्वाही आम्ही या आर.एस. अकॅडमीच्या माध्यमातून देत आहे. तर जास्त वेळ न लावता मित्रांनो आपण या प्रश्नसंचाला सुरुवात करूया. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की एका प्रश्नामध्ये 2, 3, 4 काय-काय प्रश्नांमध्ये 5 प्रश्न सुद्धा तयार होतात. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते आता सांगत बसणार नाही. ज्यांनी कुणी मागचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी चांगल्या पद्धतीने मागचा व्हिडिओ बघून घ्या. आपण काय करूया, आपण आता प्रश्न आणि त्याचं उत्तर एवढ्याच अनुषंगाने हा व्हिडिओ आज आपण बनवणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 बघा, ऊस कामगारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? बीड, नांदेड, हिंगोली, परभणी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बीड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जुने महादेवाचे मंदिर आहे? शिरूर, वडवणी, पटोदा, माजलगाव. 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, माजलगाव. प्रश्न क्रमांक 3, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी राक्षसांनी महादेवाची तपस्या करण्यासाठी बांधलेले मंदिर बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? येळंब, राक्षस भुवन, खकालवाडी, शिरूर. तर 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, येळंब. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोरेश्वर गणपती मंदिर आहे? परळी वैजनाथ, लिंबगाव, गंगामसला, तेलगाव. तर 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गंगामसला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, सुंदररावजी सोळंके साखर कारखाना बीड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तेलगाव, माजलगाव, गंगामसला, पिंपळदेवी. 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तेलगाव.
प्रश्न क्रमांक 6. मुर्तुजा शाह निजामाच्या काळात बांधली गेलेली बीडची विहीर खालीलपैकी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? खजाना विहीर, खजाना बावडी, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 7. बीड हे शहर खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? केळी, सीताफळ, अंजीर, द्राक्ष. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सीताफळ. प्रश्न क्रमांक 8 बघा. प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बीड, परळी वैजनाथ, धारूर, वडवणी. तर 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बीड. प्रश्न क्रमांक 9. बीड शहरातील कंकालेश्वर मंदिरावरती कोणाच्या काळातील शिल्प आहेत? चालुक्य, यादव, राष्ट्रकूट, बदामी. 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, यादव. प्रश्न क्रमांक 10 बघा. बीड शहराच्या पूर्वेला डॉट डॉट निवासिनीचे देवालय आहे. खंडेश्वरी कोल्हापूर, खंडेश्वरी सोलापूर, खंडेश्वरी पुणे, खंडेश्वरी नाशिक. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, खंडेश्वरी कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 11 बघा. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची समाधी आहे? आडगाव, धानोरा, चाकरवाडी, परळी. तर 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चाकरवाडी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. गणेश महात्म्यात प्रमुख गणपती मंदिरांचा उल्लेख असलेले लिंबा गणेश, नवगण राजुरी, गंगामसला व नामलगाव ही गणेश मंदिरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? बीड, नांदेड, परभणी, जालना. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए, बीड. आता मित्रांनो लक्षात ठेवा, या गणपतींची नावं तुम्हाला माहित पाहिजेत की कोणता गणपती या ठिकाणी नाही असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला हे लिंबा गणेश, नवगण राजुरी, गंगा मासला, नामलगाव हे म्हणजे गणपतीची जी मंदिरं आहेत ती तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला विचारलं की खालीलपैकी कोणतं गणेश मंदिर बीड या शहरामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये नाही, तर तुम्हाला या ठिकाणी ही नावं माहीत असल्याशिवाय याचं उत्तर काढता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी प्रामुख्याने माहीत असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला जो मागचा व्हिडिओ आहे त्या मागच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने स्वतः प्रश्न तयार करायचे आहेत हे मी सांगितलेलं आहे. ज्याने तो व्हिडिओ बघितला नसेल त्याने बघून घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13. मराठी आद्यकवी मुकुंदराज यांनी मराठी सरस्वतीची पद्यमय रचना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात केली? धाराशिव, हिंगोली, जालना, बीड. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बीड. प्रश्न क्रमांक 14. श्री रामेश्वराचे मंदिर खोल दरीत असणारे प्रेक्षणीय स्थळ पाटोदा तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? सौताडा, माजलगाव, धारूर, परळी. तर 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सौताडा. प्रश्न क्रमांक 15 बघा. युवा शांतीवन प्रकल्प उभारण्यात आलेले मंजरी हे ठिकाण बीड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? धारूर, माजलगाव, परळी वैजनाथ, बीड. तर 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बीड. प्रश्न क्रमांक 16. मोराच्या अभयारण्यासाठी प्रसिद्ध असणारे नायगाव हे बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? गेवराई, माजलगाव, बीड, पाटोदा. 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पाटोदा. कोणत्या पक्षाचं अभयारण्य? मोराचं अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? नायगाव. आणि जिल्हा कोणता आहे? सॉरी, तालुका कोणता आहे? पाटोदा. आणि जिल्हा आहे बीड. प्रश्न क्रमांक 17. बीड जिल्ह्यातील कोणते ठिकाण दक्षिण पंढरपूर म्हणून ओळखले जाते? नारायणगड, धारूर, अंबाजोगाई, नायगाव. 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नारायणगड. प्रश्न क्रमांक 18. आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कपिलधार, बीड, नारायणगड, अंबाजोगाई. तर 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अंबाजोगाई. प्रश्न क्रमांक 19. सिद्ध योगेश्वरी देवी मंदिर बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नारायणगड, लिंबरुणी, कडगाव, अंबाजोगाई. तर 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अंबाजोगाई. प्रश्न क्रमांक 20. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध भुईकोट किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आष्टी, धारूर, भाटसंगी, दांडेगाव. 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, धारूर.
प्रश्न क्रमांक 21. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थानिक आकाशवाणी केंद्र आहे? बीड, पाटोदा, परळी, नारायणगड. तर 21चे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बीड. प्रश्न क्रमांक 22. बीड जिल्ह्यातील कोणते ठिकाण 100 वर्षापूर्वीचे आहे? कपिलधारा मंदिर, मेहबूबजंग, नेताजी मैदान, धोंडीपुरा. आता नेताजी मैदान आणि धोंडीपुरा हे वेगवेगळं आहे, परंतु तुम्हाला सर्वच माहिती असावं म्हणून या ठिकाणी स्वल्पविराम देऊन मी धोंडीपुरा इथंच तुम्हाला दिलेला आहे. याच्यावरती सेपरेट प्रश्न बनवायला नको म्हणून. तर ही जी वरील सर्व ठिकाणं आहेत मित्रांनो, ही 100 वर्षापूर्वीची आहेत. त्यानंतर बघा, बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणती वास्तू 100 वर्षापूर्वीच्या आहेत? सात चौकाचा वाडा, कान्होबाची हवेली, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. तर मित्रांनो बघा, इथे तुम्हाला एवढ्या ज्या वास्तू दिसत आहेत त्या 100 वर्षापूर्वीच्या आहेत. कपिलधारा मंदिर, मेहबूबजंग, नेताजी मैदान, धोंडीपुरा, सात चौकाचा वाडा, कान्होबाची हवेली या सर्व वास्तू ज्या आहेत त्या 100 वर्षापूर्वीच्या आहेत. आणि खाली सुद्धा आता आहे बघा, बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता वाडा 100 वर्षापूर्वीचा आहे? सौंदत्तीकर वाडा, गाडेवाडा, देशमुख वाडा, वरील सर्व. तर 24चे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25. धोंडीपुरा भागातील कान्होबाची हवेली खालीलपैकी कोणाची हवेली आहे? कान्होबा देशपांडे, कान्होबा देशमुख, कान्होबा जाधव, कान्होबा पाटील. तर 25चे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कान्होबा देशमुख. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पेठ भागात हिरालाल चौक म्हणून ओळखला जाणारा भाग पूर्वी मेहबूबगंज या नावाने ओळखला जात होता. शेख दाऊद महमदुल्ला या सरदारांनी ही वस्ती वसवली होती. वरीलपैकी दोन्ही योग्य, वरीलपैकी दोन्ही अयोग्य. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही योग्य. प्रश्न क्रमांक 27. महात्मा गांधींनी निवडलेल्या 7 वैयक्तिक सत्याग्रहापैकी कोणाच्या नावाने हिरालाल चौक ओळखला जातो? हिरालाल जमशेद, हिरालाल कोटेचा, हिरालाल संगम, वरीलपैकी नाही. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हिरालाल कोटेचा. तर मित्रांनो बघा, महात्मा गांधींनी जे 7 वैयक्तिक सत्याग्रह निवडलेले होते त्या 7 वैयक्तिक सत्याग्रहांमध्ये या हिरालाल कोटे यांचा समावेश होता. आणि या हिरालाल कोटेच्या नावावरून हा हिरालाल चौक हे नाव या ठिकाणी पडलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28. बीड जिल्ह्याला बलभीम चौक हे नाव खालीलपैकी कोणाच्या नावावरून देण्यात आले? बलभीमराव पाटील, बलभीमराव कदम, बलभीमराव नाईक, बलभीमराव साठे. तर 28चे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बलभीमराव कदम. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणती देवता ही बीडकरांची 100 वर्षापूर्वीची ग्रामदेवता होती? विठलाई, महालक्ष्मी, सटवाई, तुळजाभवानी. तर 29चे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सटवाई. प्रश्न क्रमांक 30. छोटा सुभाष या नावाने प्रसिद्ध असणारे श्रीनिवास खोत हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे रहिवासी आहेत? अंबेजोगाई, परळी, धारूर, आष्टी. 30चे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अंबेजोगाई. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31. बीड जिल्ह्यातील सटवाई मैदानी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? म्हणजे सटवाई मैदान हे खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बारादरी, माळीवेस, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. म्हणजे सटवाई मैदान जे आहे त्याला एक तर बारादरी म्हटलं जातं किंवा माळीवेस म्हटलं जातं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32. बारादरी हे खालीलपैकी कोणाचे निवासस्थान होते? सुलतानजी नाईक, सुलतानजी निंबाळकर, सुलतानजी जाधव, सुलतानजी भोसले. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुलतानजी निंबाळकर. प्रश्न क्रमांक 33. दक्षिणेचा बादशाह मेहबूब उद्दौला हे उद्दौला असं आहे मित्रांनो, उद्दौला याच्या प्रशासन काळात बीडचा अहवाल तालुकेदार कोण होता? रिजाऊल उद्दौला, रिजाऊल हसन, बशीर उद्दीन, वरीलपैकी नाही. 33चे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रिजाऊल हसन. त्यानंतर बघा, बीड जिल्ह्यातील कंकालेश्वर हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या देवतेचे आहे? श्रीकृष्ण, श्री हनुमान, श्री शंकर, श्री विष्णू. 34चे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्री शंकराचं देवस्थान आहे कोणतं? हे कंकालेश्वर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या ठिकाणी खालीलपैकी कोणते प्रेक्षणीय मंदिर आहे? दासोपंत, जोगाई, कोलेश्वर, वरीलपैकी सर्वत्र. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी
सर्व. प्रश्न क्रमांक 36. दासोपंताची पासोडी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? अंबाजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा. 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अंबाजोगाई. प्रश्न क्रमांक 37. बीड जिल्ह्यातील धारूर या ठिकाणी खालीलपैकी कोणता किल्ला आहे? पन्हाळा, भुदरगड, फतेहाबाद. वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे फतेहाबाद. प्रश्न क्रमांक 38. बीड जिल्ह्यातील कोणते ठिकाण सोन्या चांदीचे व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? ओलेर, कोळगाव, काजळा, धारूर. तर 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, धारूर. प्रश्न क्रमांक 39. चिंचोली हे थंड हवेचे ठिकाण बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? आष्टी, धारूर, पाटोदा, माजलगाव. तर 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पाटोदा. प्रश्न क्रमांक 40. पाटोदा तालुक्यातील चिंचोली हे थंड हवेचे ठिकाण समुद्र सपाटीपासून किती मीटर उंचीवर आहे? 689 मीटर, 789 मीटर, 889 मीटर, 989 मीटर. 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 889 मीटर. प्रश्न क्रमांक 41. गोदावरी नदीच्या तीरावर बीड जिल्ह्यात असणारे पांचाळेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? महानुभाव संप्रदायाचे तीर्थस्थळ, दत्त मंदिर, दत्तात्रयाचे भोजन स्थळ. वरीलपैकी सर्व. तर 41चे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 42. निजाम काळात मोमिनाबाद या नावाने बीडमधील कोणते शहर ओळखले जात होते? परळी, मांजरसुबा, अंबेजोगाई, राक्षस भुवन. तर 42चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अंबेजोगाई. प्रश्न क्रमांक 43. माधवराव पेशव्यांनी निजामांचा पराभव केलेली राक्षस भुवनची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? 1761, 1762, 1763, 1764. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1763. प्रश्न क्रमांक 44. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हजरत शाह बुखरी यांचा दर्गा आहे? आष्टी, मोताळा, गेवराई, शहागड. 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आष्टी. प्रश्न क्रमांक 45. फतेहाबाद नावाचा डोंगरी किल्ला असणारे धारूर हे ठिकाण बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? परळी, वैजनाथ, माजलगाव, पाटोदा, केज. तर 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केज. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 46. केदारेश्वराचे हेमाडपंथी मंदिर असणारे धर्मपुरी हे ठिकाण बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? गेवराई, अंबेजोगाई, आष्टी, केज. तर 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अंबेजोगाई. प्रश्न क्रमांक 47. नवगणेश मूर्ती असलेले नवगण राजुरी हे ठिकाण बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? बीड, आष्टी, धारूर, केज. 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बीड. प्रश्न क्रमांक 48. चक्रधर स्वामींच्या तीर्थयात्रेत ज्या खोलनायकाचे अंबा असा उल्लेख आहे त्या यादवराज सिंगन देवाचा सेनापती खोलेश्वरचा शिलालेख खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या चोभाऱ्यात गणेश मंदिरामध्ये आहे? बीड, केज, परळी, अंबेजोगाई. 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अंबेजोगाई. प्रश्न क्रमांक 49. स्वामी रामानंद तीर्थ यांनी निजामशाही विरुद्धची स्वातंत्र्य लढाईची सुरुवात बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणाहून केली? अंबेजोगाई, आक्करवाडी, केज, धारूर. तर 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अंबेजोगाई. प्रश्न क्रमांक 50. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध खंडेश्वरी यात्रा खालीलपैकी कोणत्या सणाच्या वेळी भरवली जाते? दसरा, दिवाळी, शिमगा, गणेश चतुर्थी. हे 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दसरा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 50 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. ज्यांना ह्या प्रश्नांची PDF पाहिजे आहे त्यांनी हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ 10 ग्रुपमध्ये, आपले जे व्हॉट्सअपचे 10 ग्रुप आहेत, ह्या 10 ग्रुपमध्ये हा व्हिडिओ सेंड करायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट जो आहे तो मला सेंड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ही जी PDF आहे ही PDF या ठिकाणी फ्री मिळणार आहे. स्क्रीनशॉट शिवाय मित्रांनो कुणीही PDF साठी मागणी करू नका. कारण मित्रांनो, तुम्ही जसा अभ्यास करताय तसाच मीही आहे. त्यामुळं तुम्ही ही PDF जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला हे 10 ग्रुपवरती हा व्हिडिओ सेंड केलेला स्क्रीनशॉट द्यावा लागेल. त्याशिवाय तुम्हाला ही PDF या ठिकाणी भेटू शकत नाही. त्यानंतर बघा आता प्रश्न क्रमांक 11वा बघूया, 51वा बघूया. परंतु तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ई बुक घेतले नसेल
त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हे ई बुक घ्या. जवळजवळ सर्वच प्रश्न जालना पोलीस पाटीलचे या आपल्या बुकमधून आलेले आहेत. विद्यार्थ्यांना मी ज्या नोट्स दिलेल्या होत्या त्या नोट्समधून बरेचसे प्रश्न आलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांचे रिप्लाय जे आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहेत. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तर जास्त वेळ न लावता आता आपण पुढच्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 51 बघा, खालीलपैकी कोणते नेते बीड जिल्ह्यातले आहेत? गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 52, परळी वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी कितव्या शतकात केला? 15व्या, 16व्या, 17व्या, 18व्या. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 17व्या. प्रश्न क्रमांक 53, बीड जिल्ह्यातील कोणते मंदिर हे चारी बाजूने पाण्याने वेढलेले आहे? श्रीराम मंदिर, विठ्ठल मंदिर, भवानी मंदिर, कंकालेश्वर मंदिर. तर 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कंकालेश्वर मंदिर. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 54, मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी असणारे सावरगाव हे ठिकाण बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? गेवराई, केज, बीड, आष्टी. 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आष्टी. प्रश्न क्रमांक 55 बघा, बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी महेश मंदिर व मौलानी बाबा दर्गा आहे? औरंगपूर, सावरगाव, कडा. वरीलपैकी नाही. 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कडा. प्रश्न क्रमांक 56, बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी दूरदर्शन उच्च शक्ती प्रक्षेपण केंद्र आहे? नायगाव, कळंबांबा, औरंगपूर, धायगुडा. 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, धायगुडा. प्रश्न क्रमांक 57 बघा, पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा संबंध आंबेजोगाई या शहराशी आहे? स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे. वरीलपैकी दोन्ही नाही. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 58, देवगिरीच्या यादवांच्या काळात यादवांचा प्रधान श्री करणदीप हेमाद्री यांनी बीड जिल्ह्यातील कोणते मंदिर बांधले? कंकालेश्वर, परळी वैजनाथ. वरीलपैकी दोन्ही नाही. तर 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, परळी वैजनाथ. प्रश्न क्रमांक 59, हिंदू धर्मीयांचे तीर्थस्थान म्हणून ओळख असलेले भगवानगड हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, सोलापूर, कोल्हापूर, बीड. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बीड. प्रश्न क्रमांक 60, प्रसिद्ध कानिफनाथ हा गड बीड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? खडकवाडी, धर्मापुरी, पिंपळवंडी. वरीलपैकी नाही. तर 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, खडकवाडी. प्रश्न क्रमांक 61, 11व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य 6वा यांनी बांधलेले कंकालेश्वर शिव मंदिरावरती खालीलपैकी कोणत्या शिल्पकलेची छाप आढळते? ग्रीक, अरब, चीन. वरीलपैकी नाही. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ग्रीक. प्रश्न क्रमांक 62, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांनी निजामाला भीक न घालता कंकालेश्वर मंदिरातील पिंडीला अभिषेक केला? पुरुषोत्तम गोडसे, पुरुषोत्तम हवलदार, पुरुषोत्तम जाधव, पुरुषोत्तम देशमुख. तर 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुरुषोत्तम गोडसे. प्रश्न क्रमांक 63, जालिंदरनाथ देवस्थानासाठी प्रसिद्ध असणारे रायमोह हे ठिकाण बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? आष्टी, धारूर, शिरूर, केज. 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शिरूर. त्यानंतर बघा, प्रसिद्ध मावलाई देवीचे पुरातन मंदिर असणारे बुऱ्हाणपूर हे ठिकाण बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? गेवराई, आष्टी, धारूर, पाटोदा. 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गेवराई. प्रश्न क्रमांक 65, सूर्य मंदिर देवगिरी संस्थान असणारे कोळगाव हे ठिकाण बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? केज, परळी वैजनाथ, गेवराई, पाटोदा. तर 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गेवराई. प्रश्न क्रमांक 66, वेदांताचार्य सद्गुरू नारायण महाराजांची समाधी बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे? तारकेश्वरगड, कपिलधार, पिंपळवंडी, बुऱ्हाणपूर. तर 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तारकेश्वरगड. प्रश्न क्रमांक 67, प्रसिद्ध कार्तिक स्वामी मंदिर असलेले पिंपळवंडी हे ठिकाण बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? गेवराई, आंबेजोगाई, पाटोदा, बीड. 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पाटोदा. प्रश्न क्रमांक 68, प्रसिद्ध त्वरिता देवीचे मंदिर असणारे तलवाडा हे ठिकाण बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? बीड, केज, आष्टी, गेवराई.
तर 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गेवराई. प्रश्न क्रमांक 69, प्रभू रामचंद्राने पाऊल ठेवलेली भूमी म्हणून बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? मंजरत, रामगड, मोहिनीराज, वरीलपैकी सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रामगड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 70, बीड तालुक्यात असणारे मोहिनीराज मंदिर खालीलपैकी कोणत्या देवीचे श्री क्षेत्र आहे? कोणत्या देवाचे श्री क्षेत्र आहे? भगवान शिव, भगवान विष्णू, भगवान शंकर, भगवान नारायण. तर 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भगवान शंकर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71 बघा, खालील प्रसिद्ध त्रिविक्रमाचे मंदिर बीड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रामगड, मंजरत, तलवाडा, वरीलपैकी नाही. तर 71चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी, मंजरत. प्रश्न क्रमांक 72 बघा, अहिल्यादेवी होळकर यांनी 400 वर्षापूर्वी बांधलेला घाट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? माजलगाव, धारूर, मंजरत, औरंगापूर. तर 72चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मंजरत. प्रश्न क्रमांक 73, संत मुक्ताईचे आजोबा गोविंदपंत यांचे समाधीस्थळ असणारे बाजार पूल जैन भवन हे बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे? रामगड, मांजरसुबा, मंजरत, चिंचवण. 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रामगड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 74, मंकावती देवीचे मंदिर हे बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे? आष्टी, सौताडा, मांजरसुबा, चिंचवण. 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चिंचवण. प्रश्न क्रमांक 75, हरिश्चंद्र राजाचे जागृत आणि भारतातील एकमेव मंदिर हरिश्चंद्र पिंपरी हे ठिकाण बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? आष्टी, केज, धारूर, वडवणी. तर 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वडवणी. प्रश्न क्रमांक 76, बीड अहिल्यानगर बघा, अहिल्यानगर, धाराशिव, आंबेजोगाई, बीड या ठिकाणाहून येणारे सर्व रस्ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एकत्र येतात? मांजरसुबा, चिंचवड, मंजरत, रामगड. 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मांजरसुबा. प्रश्न क्रमांक 77, गेवराई तालुक्यात खालीलपैकी कोणते मंदिर आहे? सिद्धेश्वर, महादेव मंदिर, कल्पेश्वर मंदिर, रुद्रेश्वर मंदिर, वरीलपैकी सर्व. तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 78, पाटोदा तालुक्यामध्ये खालीलपैकी कोणते मंदिर आहे? अश्वलिंग, भामेश्वर, रामेश्वर, वरीलपैकी सर्व. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 79, केज तालुक्यामध्ये खालीलपैकी कोणते मंदिर आहे? उत्तरेश्वर, पिंपरी, तांबेश्वर, वरीलपैकी दोन्ही नाही. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 80, बीडचे प्रसिद्ध खंडोबा मंदिर बांधण्यासाठी जहागीरदार निंबाळकर यांना कोणत्या मराठा सरदाराने मदत केली? गणोजी शिंदे, महादजी शिंदे, तानाजी शिर्के, वरीलपैकी सर्व. 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महादजी शिंदे. प्रश्न क्रमांक 81, प्रसिद्ध गणित तज्ज्ञ यांच्या जन्माची नोंद असलेली बीडची कलिंद कन्या नदी म्हणजे आजची बीड जिल्ह्यातील कोणती नदी होय? गोदावरी, पूर्णा, मांजरा, बिंदुसरा. तर 81चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बिंदुसरा. प्रश्न क्रमांक 82 बघा, बीड जिल्ह्याचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व प्रमोद महाजन यांनी खालीलपैकी कोणते मंत्रीपद भूषवले आहे? भारतीय संरक्षण मंत्री, त्यानंतर माहिती तंत्रज्ञान मंत्री, संसदीय कार्यमंत्री, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 83, आष्टी तालुक्यातील भाळवणी हे गाव खालीलपैकी कोणत्या राजकीय व्यक्तिमत्वाचे आजोळ आहे? प्रमोद महाजन, पंकजा मुंडे, विलासराव देशमुख, संजय मुंडे. 83चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विलासराव देशमुख. प्रश्न क्रमांक 84, पंकजा मुंडे पालवे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला? परळी, केज, धारूर, आष्टी. 84चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, परळी. राष्ट्रीय ख्यातीचे पखवाज वादक शंकर बाप्पू आप्पेगावकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला? परभणी, बीड, धाराशिव, जालना. तर 85चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी, बीडमध्ये झाला. 86 बघा, मराठी चित्रपट सृष्टीतील कोणते अभिनेते बीड जिल्ह्याशी संबंधित आहेत? मकरंद अनासपुरे, भरत जाधव, नाना पाटेकर, सचिन पिळगावकर. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मकरंद अनासपुरे. प्रश्न क्रमांक 87, खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू बीड जिल्ह्याशी संबंधित आहेत? सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, संजय बांगर, सुनील गावस्कर,
याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संजय बांगर. प्रश्न क्रमांक 88. मराठी आस्वादक, समीक्षक, ललित लेखक आणि कादंबरीकार विजय वसंतराव पाडळकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला? बीड, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बीड. प्रश्न क्रमांक 89. बीड जिल्ह्याच्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय धावपटू अविनाश साबळे खालीलपैकी या प्रकारातील खेळाडू आहे? 200 मीटर स्टिपल चेस, 3000 मीटर स्टिपल चेस, 4000 मीटर स्टिपल चेस, 5000 मीटर स्टिपल चेस. तर इथं मित्रांनो किती पाहिजे? 2000 मीटर स्टिपल चेस असं पाहिजे. तर लक्षात ठेवा, याचं जे उत्तर आहे 89चं, ते उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 3000 स्टिपल चेस या प्रकारामध्ये हा बीड जिल्ह्याचा खेळाडू अविनाश साबळे खेळतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 90. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय धावपटू अविनाश साबळे यांचे जन्मगाव मांडवा हे बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? आष्टी, धारूर, पाटोदा, केज. 90चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आष्टी. त्यानंतर बघा बीड जिल्ह्यातले प्रसिद्ध संत कवी दासोपंत यांचे पूर्ण नाव? दासो दिगंबर जगताप, दासो दिगंबर कुलकर्णी, दासो दिगंबर देशपांडे, दासो दिगंबर देशमुख. तर 91चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दासो दिगंबर देशपांडे. त्यानंतर बघा बीड जिल्ह्यातील परभणी परळी वैजनाथ, बघा इथं परभणी परळी वैजनाथ, किंवा इथे एकच मिनिट आपण करेक्शन करून घेऊया, म्हणजे तुम्हाला PDF मध्ये या ठिकाणी व्यवस्थित करून देता येईल. बघा, हा जो परळी वैजनाथ मीटर गेज आहे लोहमार्ग, खालीलपैकी कोणत्या वर्षी वाहतुकीस खुला करण्यात आला? 1927, 1928, 1929, 1930. तर याचं योग्य उत्तर आहे 92चं, ते आहे पर्याय क्रमांक सी, 1929. प्रश्न क्रमांक 93 बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी बीड जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या वनशास्त्री पुरस्काराने गौरवण्यात आले? बीड जिल्ह्याला वनश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. 1995, 1996, 1997, 1998. तर 93चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1995. त्यानंतर बघा, बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात सर्वाधिक वने आहेत? आष्टी, केज, वडवणी, परळी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वडवणी. प्रश्न क्रमांक 95 बघा, बीड जिल्ह्यातील सीताफळ या फळास खालीलपैकी कोणत्या वर्षी GI टॅग मिळाला? 2015, 2016, 2017, 2018. तर 95चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2016. देवदेवळांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? लातूर, परभणी, धाराशिव, बीड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बीड. प्रश्न क्रमांक 97. बीड जिल्ह्यातील कोणत्या मंदिरावर लढणाऱ्या स्त्रियांचे शिल्प आहे? कंकालेश्वर, परळी वैजनाथ, गहिनीनाथ, वरीलपैकी नाही. तर 97चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कंकालेश्वर. प्रश्न क्रमांक 98. कंकालेश्वर मंदिरामध्ये खालीलपैकी कोणत्या जैन तीर्थकारांचे शिल्प आहे? आर्यनाथ, नेमिनाथ, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 99. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध सौताळा धबधबा किती मीटर उंचीवरून कोसळतो? 50 मीटर, 60 मीटर, 70 मीटर, 80 मीटर. तर 99चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 70 मीटर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 100. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात जोगाई मंडप हत्तीखाना येथील शिवलिंग कोणाच्या कालखंडात खोदले गेले आहे? राजादित्य, विक्रमादित्य, उदयादित्य, वरीलपैकी सर्व. तर 100चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उदयादित्य. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले 100 प्रश्न या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. पुढचे प्रश्न बघण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ बीड जिल्ह्यामधून कोणत्या तालुक्यामधून बघत आहे ते जर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं, तर बीड जिल्ह्यातली किती मुलं पोलीस पाटील पदाची तयारी करत आहेत हे नेमकं कळून जाईल, आणि त्या अनुषंगाने मला तुम्हाला मार्गदर्शन करणं अजून सोपं जाईल. त्यामुळे जे विद्यार्थी आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी निश्चितपणे खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते सांगा.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मित्रांनो, मी कोल्हापूरमधून हे व्हिडिओ बनवत असतो. इकडची तिकडची माहिती गोळा करून आपण हे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यामुळं एखाद्या शब्दामध्ये स्पेलिंग मिस्टेक असू शकतं किंवा काही जर चूक आढळली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा ती चूक या ठिकाणी मला सांगायची आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ती चूक तुम्हाला दुरुस्त करून देऊ. 99.99% तर यामध्ये चूक नसणार आहे. परंतु एखादी चूक जर तुम्हाला अशा पद्धतीने आढळली तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुम्हाला लगेच या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये दुरुस्त करून दिलं जाईल. आता 101 नंबरचा प्रश्न बघण्यापूर्वी मित्रांनो, ज्यांनी आपल्या चॅनेलला लाईक केले नसेल त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्स जवळ जे हाईपचं बटन असतं ते हाईपचं बटन दाबायला विसरू नका. तर 101 वा प्रश्न आहे बघा. आद्य कवी मुकुंदराज यांनी अंबेजोगाई बीड या ठिकाणी 1110 मध्ये लिहिलेल्या विवेक सिंधू या ग्रंथामध्ये एकूण किती ओवीबद्ध प्रकरणे आहेत? 16, 17, 18, 19. तर 101च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 18. आता मित्रांनो बघा, आद्य कवी मुकुंदराज बीड जिल्ह्याशी संबंधित आहेत. त्यानंतर त्यांनी हा जो विवेक ग्रंथ कोणता लिहिलेला आहे तर विवेक सिंधू. हा विवेक सिंधू लिहिलेला ग्रंथ कोणत्या ठिकाणी लिहिला तर तो अंबेजोगाई या ठिकाणी लिहिलेला आहे. कधी लिहिला तर 1110 मध्ये लिहिला. आणि किती ओवीबद्ध प्रकरणे आहेत तर 18. म्हणजे बघा, मुकुंदराजवरती 1 प्रश्न, अंबेजोगाईवरती 2 प्रश्न, 1110 वरती 3रा प्रश्न, विवेक सिंधूवरती 4था प्रश्न आणि या 18 प्रकरणांवरती 5वा प्रश्न आणि आपण हा दिलेला 1 प्रश्न, म्हणजे असे 6 प्रश्न तुमचे एका प्रश्नामध्ये तयार झालेले आहेत. आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला एक वही घालायची आहे आणि त्या वहीमध्ये तुम्हाला हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न लिहून काढायचे आहेत. नसेल ज्यांना कुणाला ही पी-डी-एफ हवी असेल, तर मग त्यांनी मी जे सांगितलेलं आहे, की हा जो स्क्रीनशॉट आहे सॉरी हा जो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ 10 ग्रुपमध्ये तुम्हाला WhatsAppचे शेअर करायचा आहे आणि याचा स्क्रीनशॉट तुम्ही या नंबरवरती जर सेंड केला, तर तुम्हाला ही पी-डी-एफ फ्रीमध्ये मिळून जाणार आहे. तर बघा, पुढचा प्रश्न बघूया. आद्य कवी मुकुंदराज यांनी लिहिलेल्या विवेक सिंधू या ग्रंथात खालीलपैकी कोणत्या शहराचा उल्लेख मनोहर अंबानगरी म्हणून केलेला आहे? परळी, माजलगाव, अंबाजोगाई, धारूर. तर 102 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अंबाजोगाई. आता काही ठिकाणी अंबाजोगाई आहे तर काही ठिकाणी अंबेजोगाई आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 103. राष्ट्रकूट यांनी बांधलेला धारूरचा किल्ला. इथे यांनी पाहिजे किंवा इथे मी तुम्हाला लागलीच दुरुस्त करून देतो बघा, होते का बघू आपण. बघा, तर होत नाही मित्रांनो, लँग्वेज इंग्लिश येत आहे. तर बघा, इथे काय पाहिजे, इथं पाहिजे यांनी. यांनी राष्ट्रकूट यांनी बांधलेला धारूरचा किल्ला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जात होता? गजदुर्ग, महादुर्ग, रत्नदुर्ग, पद्मदुर्ग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महादुर्ग. प्रश्न क्रमांक 104 बघा, खालीलपैकी कोणाच्या काळात धारूर हे व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस आले? सातवाहन, बदामी, बहामनी, चालुक्य. तर 104 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बहामनी. प्रश्न क्रमांक 105. धारूर किल्ल्याचे फतेहबाद असा आहे बघा, फतेहबाद असे नामकरण खालीलपैकी कोणी केले? ईश्वर खान, किश्वर खान, अहमदनगरचा निजाम मुर्तुजा, वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अहमदनगरचा निजाम मुर्तुजा. प्रश्न क्रमांक 106. पन्हाळ्याच्या युद्धाच्या वेळी शिवाजी महाराज व नेताजी पालकर यांच्यात झालेल्या मतभेदानंतर नेताजी पालकर खालीलपैकी कोणत्या गडावरती राहत होता? पन्हाळगड, रायगड, राजगड, धारूर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी धारूर. प्रश्न क्रमांक 107. कोणाच्या आदेशानुसार जयसिंगाने नेताजी पालकर यांना धारूरच्या किल्ल्यात अटक केली? दिलेर खान, शाहिस्ते खान, औरंगजेब. वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी औरंगजेबाच्या आदेशानुसार जयसिंगाने काय केलेलं आहे? नेताजी पालकर यांना धारूरच्या किल्ल्यामध्ये अटक केलेली आहे. प्रश्न क्रमांक 108. बीड जिल्ह्यातील धारूर किल्ल्यावर खालीलपैकी कोणता तलाव आहे?
सोलापूर दिंडी, खारी दिंडी, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. बीड जिल्ह्यातील धारूर किल्ल्यावर खालीलपैकी कोणता बुरुज आहे? हत्ती बुरुज, फते बुरुज, काकसा बुरुज, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. धारूर किल्ल्यावर गोडी दिंडी तलाव आहे. धारूर किल्ल्यावर शाही बुरुज आहे. वरीलपैकी दोन्ही योग्य, वरीलपैकी दोन्ही अयोग्य. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही योग्य. प्रश्न क्रमांक 111. प्रसिद्ध रंगमहाल ही वास्तू खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर आहे? भुदरगड, रांगणा, पन्हाळा, धारूर. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, धारूर. प्रश्न क्रमांक 112. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्तिकी पौर्णिमेला मोठा धार्मिक महोत्सव असतो? रामेश्वर, परळी, कपिलधार, वरीलपैकी सर्व. तर 112चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कपिलधार. प्रश्न क्रमांक 113. कपिलधार या ठिकाणी श्रावण महिन्यातील कोणत्या सोमवारी मोठी यात्रा भरते? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या. तर 113चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तिसऱ्या सोमवारी ही यात्रा भरत असते. प्रश्न क्रमांक 114. बीड जिल्ह्यातील कपिलधार हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या समाजाचे श्रद्धास्थान आहे? मुस्लिम, बौद्ध, पारशी, वीरशैव. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वीरशैव. प्रश्न क्रमांक 115. मांजरसुब्याच्या घाट प्रारंभास खालीलपैकी कोणते मंदिर आहे? कंकालेश्वर, कपिलधार, परळी, रामेश्वर. तर 115चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कपिलधार. प्रश्न क्रमांक 116. ठेचलेल्या पानाचा तांबूल प्रसाद खालीलपैकी कोणत्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे? योगेश्वरी, कंकालेश्वर, रामेश्वर, कपिलधार. 116चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, योगेश्वरी. प्रश्न क्रमांक 117. खालीलपैकी कोणती देवी चित्पावन ब्राह्मणांची कुलदेवता आहे? योगेश्वरी, रामेश्वर, कंकालेश्वर, कपिलधार. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, योगेश्वर. प्रश्न क्रमांक 118. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व सुंदरराव सोळंके यांनी महाराष्ट्र राज्याचे कोणते मंत्रीपद भूषवले होते? गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, उद्योगमंत्री. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उपमुख्यमंत्री. खालीलपैकी कोणते व्यक्तिमत्व बीड जिल्ह्याशी संबंधित आहे? आता मित्रांनो, मी या ठिकाणी जी व्यक्तिमत्व दिलेली आहेत त्या व्यक्तिमत्वांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. प्रकाशदादा सोळंके, सूरज धस, विमल मुंदडा, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. मित्रांनो, यांच्यावरती लेखी परीक्षेला जरी तुम्हाला प्रश्न नाही आला तरी कोंडी परीक्षेला मात्र मुलाखतीला या ठिकाणी यांच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर हे तुमच्या गावचे, तुमच्या तालुक्याचे रहिवासी असतील तर यांच्यावरती निश्चितपणे तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. त्यामुळे इथं जे मी व्यक्ती दिलेले आहेत त्यांचा अभ्यास चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, मराठी सिने अभिनेते संदीप पाठक हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहेत? कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बीड. त्यानंतर बघा, 121 अंडर 19 2024 मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय क्रिकेटपटू सचिन धस हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहेत? परभणी, धाराशिव, अहिल्यानगर, बीड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बीड. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, की बीड जिल्ह्यामधून जे विद्यार्थी आपले व्हिडिओ बघत आहेत, जर समजा एखादा विद्यार्थी त्या तालुक्यामध्ये आहे आणि त्या तालुक्यामध्ये हे जर सचिन धस असतील किंवा इथे जी नावं दिलेली आहेत प्रकाशदादा सोळंके, सुरेश धस, विमल मुंदडा, तर या व्यक्ती ज्या विद्यार्थ्यांच्या तालुक्यातील आहेत त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की सुरेश धस हे आमच्या तालुक्यामधले आहेत, प्रकाशदादा सोळंके हे आमच्या तालुक्यामधले आहेत. थोड्या दिवसांनी आपण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती एक ग्रुप काढून देणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही आपापसामध्ये चर्चा करू शकता आणि प्रश्नांची उत्तरं तिथल्या तिथे मिळवू शकता. तुमच्या सर्व शंकांचं समाधान त्या टेलिग्राम ग्रुपवरती केले जाणार आहे. तिथे तुम्हाला बरेचसे प्रश्न सुद्धा बघायला मिळतील. त्यानंतर बघा, 122 मोहम्मद शाह गाजीच्या कालखंडात 1722 मध्ये बांधलेली यारी मशीद खालीलपैकी काही ठिकाणी हे असं आहे बघा, यारी, काही ठिकाणी हे इयारी आहे आणि काही ठिकाणी इयारी आहे. तर इयारी मशीद खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड, धाराशिव, पुणे, बीड. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बीड.
बीड जिल्ह्यातील बालाघाट रांगांमध्ये कोणत्या जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात आढळतात? कोरकू, लमाण, वारली वरीलपैकी सर्वत्र याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लमाण. बीड जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त कोणत्या भाषा बोलल्या जातात? हिंदी, तेलुगू, उर्दू आणि वरीलपैकी सर्वत्र याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. मित्रांनो, ज्याने आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना ई बुक घ्यायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच लावायची आहे त्यांनी माझ्या या दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा. बरेचसे विद्यार्थ्यांनी बीड आणि हिंगोली, सध्या बघा बीड आणि हिंगोली खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी आपलं ई बुक आणि आपली बॅच सुद्धा घेतलेली आहे. मित्रांनो, ई बुक मधून तुमचं जी के कव्हर होणार आहे. त्यानंतर मी जे हे जिल्हा विशेष दिलेलं आहे, हे जिल्हा विशेष त्याचसोबत आपण आता चालू घडामोडीचे प्रश्न सुद्धा सुरू करणार आहे. आणि एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला 65 ते 70च्या दरम्यान या ठिकाणी निश्चितपणे मार्क्स पडणार आहेत. गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा जे काही परीक्षेच्या दृष्टीने ऑथेंटिक मटेरियल आहे, ते मटेरियल मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, परीक्षेसाठी 1 महिना आहे. या 1 महिन्यामध्ये मार्केटचं बुक तुमचं वाचून होत नाही. त्यामुळे जर सिलेबस कंप्लीट करायचा असेल, तर निश्चितपणे तुम्ही माझी बॅच लावा. या बॅचमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारला जातो, ते 100% तुम्हाला ऑथेंटिक मटेरियल या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया बघायची असेल, तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि तिथं त्या विद्यार्थ्यांचे रिप्लाय, ते सिलेक्ट झालेले विद्यार्थी, हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर बघा 125वा प्रश्न. स्वातंत्र्य सैनिकांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? कोल्हापूर, लातूर, जालना, बीड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बीड. तर आता मित्रांनो, आपला जो पुढचा व्हिडिओ आहे, या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रशासनासंबंधीचे सर्व गोष्टी या ठिकाणी बघायच्या आहे. तुमचं जिल्हा परिषद, त्यानंतर पोलीस प्रशासन आहे, त्यानंतर लोकप्रतिनिधी आहेत, याच्यावरती आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो, हे 125 प्रश्न म्हणजे जवळ-जवळ एका प्रश्नामध्ये जर 5 प्रश्न जर आपण घेतले, तर 15 × 5 = 75 होतात. 4 घेतले तर 15 × 4 = 60. 600 प्लस प्रश्न या ठिकाणी तुमचे कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही याच्या नोट्स काढा किंवा आपली PDF हवी असेल, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला PDF कशा पद्धतीने मिळवायची आहे. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.